रसिको 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 क्या है हैट्रिक? जे मी आयुष्यात कधीच झालो नाही वो हॅट्रिक आहे रसिको, वो मॅट्रिक आहे रसिको. अहो सुरू होतीये कॉमेडीची हॅट्रिक. महाराष्ट्राची हास्य जत्रा 2 डिसेंबर पासून सोमवार ते बुधवार रात्री 9:30 वाजता सोनी मराठीवर. नमस्कार मंडळी. विनोदाबद्दल बोलताना द मा मिरासदार म्हणतात की विनोद हा मनुष्य स्वभावाच्या जवळ जाणारा असावा आणि प्रसंगनिष्ठ असावा, मग त्याला भाषेची बंधनं उरत नाहीत. अशाच मनुष्य स्वभावाच्या विविध गमती जमती टिपत तुमचं मनोरंजन करायला आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. 4 वार हास्याचा संवाद. मंडळी, दिग्दर्शकांची प्रसिद्ध जोडगळ आज एका सिनेमाची कथा ऐकणार आहेत. त्यामुळे सज्ज व्हा हास्याचा हाऊसफुल शो अनुभवण्यासाठी. जो दाखवायला मंचावर येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. हॅलो हॅलो गाईज, हॅलो 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 एव्हरीवन, हॅलो यूट्यूब. सगळ्यात आधी तुम्हा दोघांचंही मनापासून अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन्स. अजून एक अवॉर्ड गाईज, टाळ्या. पण बास आता, म्हणजे खूप झालं. म्हणजे प्रसाद सर तुम्ही तर थांबा. म्हणजे आता म्हणजे या वर्षी घ्या हवे तेवढे अवॉर्ड्स घ्या, पण पुढच्या वर्षी कुठल्याही अवॉर्ड फंक्शनला दिसू नका मला, कारण पुढच्या वर्षी माझी फिल्म असणार आहे. आणि नुसती ऍक्टिंगची नाही, मी लिहिलेली फिल्म असणार आहे. येस येस, मी लिहिलेली. आणि डिरेक्ट कोण करणार आहे तर द ग्रेट डिरेक्टर डुओ सम्यालाल पशालाल. तब्बल 25 वर्षांनंतर ते फिल्म करणार आहेत. आणि ते पण मी लिहिलेली. 25 वर्षाचा अर्क जो काय साठवून ठेवलाय तो माझ्या लिहिलेल्या फिल्म मध्ये ते बाहेर काढणार आहेत. सो तुम्हाला काही चान्सच नाहीये. सो तुम्ही थांबा, घरी थांबा, आम्ही सगळे अवॉर्ड्स घेतो. आणि ओके सई, आय नो, सई प्लीज मला मेसेज करणं थांबव. मी नाही रेकमेंड करू शकत तुला सगळीकडे. आय डोंट नो, म्हणजे आपण मित्र आहोत, आपण भेटू ना. पण प्रोफेशनलिझम वेगळा आहे ना, मैत्री वेगळी आहे. उगाच स्ट्रगल करू नकोस मला मेसेज करून 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 करून. हे बघ, आधीच मी एकीला ब्लॉक केलेला आहे. तुला ब्लॉक करायला लावू नकोस, मला नाही आवडणार. विथ ड्यू रिस्पेक्ट, आय एम सो सॉरी. प्लीज मेसेज करू नका. आपण बघू कधी भेटता येईल, मला वेळ असेल तर. आय एम सॉरी. नमस्कार नमस्कार नमस्कार. म्हणजे नमस्कार. नमस्कार ना रे बाबा. तुला चाय कॉफी आणू काय? नको नको, मला फक्त एवढं सांगा, सर कधी येणार आहेत? कोण सर? हो सर, सम्यालाल पशालाल सर. मेरा डिकरा कैसा है, कैसा यार तू? Thank you. कैसा आहे बाबा? मस्त. घरी कसं आहे सगळं तुझ्या? मस्त सर आहे. आत्या बेबी आत्या वगैरे बरी आहे का रे? येस. हा बाबा. पहले देख ना हे. पहले देख कोण आहे, क्या आहे, पहिले देख ना. याची सवयच आहे सम्यालालची. सेटवर आला की सगळ्यांना मिठ्या मारत सुटतो. कोण आहे, काय बघ तरी आधी. कोण आहे तो? नाही मी नाही ओळखला. विचार त्याला कोण आहे तो, आधीच मिठी मारशील. कोण आहे बाबा, कोण आहे? सर ओंकार राऊत. ओंकार कोण आहे बाबा तू? सर रायटर ओंकार अरे राऊत. बस बस बस. अरे यार, अरे रायटर. येस हा. येस सर. नरेशनला द्यायला आला ना तू? हा, नरेशन मस्त द्यायचं नरेशन. Yes, sir. कळलं का? 10 दिवसात शूटिंग संपवायचं, 15 दिवशी आपण डमिंग संपवायचं आणि महिन्यानी फिल्म रिलीज करायची. आहे काय काय नाही? काय काय बोललो? Yes, चल, sir. चल. चल 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 सुरू करा. सुरू कर. इट्स माय प्लेजर सर. हा, इट्स माय प्लेजर. चांगलं आहे, चांगलं आहे. पिक्चरचं नाव चांगलं. इट्स माय प्लेजर. इट्स माय प्लेजर. 8 अक्षर. नाही नाही सर, पिक्चरचं नाव नाहीये. काय? मी म्हणालो की तुमच्या बरोबर काम करायला मिळतंय तर इट्स माय प्लेजर. अरे अरे भाग्य आहे माझं असं. अरे आता काय बोला तू?
भाग्य आहे माझं. मग हे पण मस्त आहे. भाग्य मस्त आहे, पण हे मस्त आहे. भाग्य भाग्य सहा अक्षरी आहे. आम्हाला ना इवन लागतात इवन 2 4 6 8 हे भाग्य माझं पण चालेल. मस्त आहे, मस्त आहे. रजिस्टर कर कुणाल. भाग्य आहे माझं रजिस्टर कर टायटल. करून टाका. अरे आपल्या आधीचे सगळ्या फिल्म आहेत ना ते सगळे असे 6 अक्षरीच आहेत. असेच असेच हे आपली शेवटची फिल्म कशा. अरे यार काय हिट होते आमची शेवटची फिल्म. Yes, sir. ती ही अरे नाव काय तिथं. अरे अरे हे काय काय अरे तो हिरो होता. हा ना यार मला अरे तू नव्हता काय. अरे अरे सिल्वर जुबली केली यार आपल्या फिल्मने. सर 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 हपापाचा माल घपापा. आपापाचा मार्ग बाबा. आता अरे यार. गमत बघ, गमत बघ. जबरदस्त आहे. हा का मामा गप्पा जबरदस्त होता ती फिल्म. अरे फिल्मचं नाव ना शेवटपर्यंत याला बोलतात ना आलं. पाशाला असं समेलनला आम्ही प्रमोशनला गेलो. प्रमोशनला बोलतो प्रेक्षको बघा आमचा घपागप घपागप बोला. शेवटपर्यंत बोलताना आला. एकदा दोनदा झालं. सिरियस. अरे खरंच सांगतो मी. अरे सिल्वर जुबली सिल्वर जुबली. सिल्वर जुबली काय मजा केली होती दव्या, काय मजा केली होती. मिनर्वा सेंट्रल प्लाझा आणि दादरचा प्लाझा दोघं. तिन्हीकडे हाऊसफुल आहे. दोघं. 3 रील होते आमच्याकडे. पैसा किती रील होते. 3 रील होता. आम्ही दोघं बाईकवर ना लगेच या थिएटर मध्ये घेऊन त्या थिएटर जायचो है ना. हे तर मजा नाही काय त्या हवालदारने पकडलं होतं आपल्याला. रील बाजूला काढला. चला अरे समेलाल पशालाल अरे सलामचा. मजा आली मजा आली. मस्त. मग तू काय डान्सर आहेस ना चल डान्स करून दाखव. स्टेप थोड्या सोप्या कर. हा म्हणजे पहिला स्टेप आहे ना तो सोपा जमला पाहिजे. हा म्हणजे कसं आहे लोकांच्या तोंडात बसली पाहिजे स्टेप सर सर तोंडात स्टेप बसायला मी कोरिओग्राफर नाहीये रायटर आहे. रायटर. अरे रायटर रायटर आहे ते लक्षात नाही आलं. चल बोल, बाबा बोल, लवकर सांग काय ते नरेशन वगैरे जायचं यार आपल्याला. नाही ना, मी काय बोलतो? अरे फिल्म रिलीज करायची आहे रे. स्टोरी नंतर आहे की आधी प्रमोशन करायला अरे लागेल. चल. सर 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 आधी स्टोरी तर ऐकूया आपण. काय प्रमोट करायचंय हे तर आपल्याला माहिती. अशा घाई करू नको रे. बरं चालतं. अच्छा, ऐकू रे बाबा लवकर बाबा हे. हा हा सर. तू काय खाणार हे कुणाल. नाही मी काय खायला काय आणणार. खायला काय गुलकोटचे बिस्किट आणि वेपर्स आहेत. जा घेऊन या दादा. जातो ना मग. सर जरा म्हणजे पहिलीच वेळ आहे तुमच्या समोर तर थोडे फंबल होईल तर. नाही ते मी नंतर डबिंगला करून घेईन. चल तू बोल. चल चल चल. ऍक्टरचं पण ते नाही माझा आत्ता फंबल होईल बोलता. अरे त्याला काय आपण रायटरचं पण डबिंग केलं नाही काय. रायटरचं डबिंग केलं आपण. आपण सगळं पोचलं थांबा. तू आता फिल्म उचलून धरतो. येस येस सर चल येस. बोल बोल. हा जरा नवीन फिल्म आहे. सायफाय फिल्म आहे. सस्पेन्स थ्रिलर मिस्ट्री असं सगळं. अरे गोष्ट बोल ना लवकर. फिल्म आहे ना. फिल्म आहे सर. बस झालं चल वाच. चल चल लवकर लवकर चल चल. हा चल चल लवकर ना बाबा. येस सर. एक हे हा की सर माहोल असा आहे की सीन आपला पिक्चर हिरो पासून सुरू होतो. हा. हिरोचं नाव मंदार आहे. एक मिनिट मंदार कोण आहे. हिरो आहे सर. हा हिरो आहे. हा बोल पुढे. येतो दादा समजाल. हा मला हिरोची एंट्री सुचली. कशी. आपला हिरो हा. आपला हिरो आपण घोड्यावर आणूया घोड्यावर. हे तुडुक तुडुक तुडुक. सर 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 तुडुक तुडुक सर सर हिरो IT कंपनीत कामाला आहे. मग घोड्यावर नाही चालणार. हा? मग त्याला गाडीत आणू. गाडीवर आणू. नाही आता एकदम असा धूळ बिळ उडवत आता मागून फॉग लावू आणि इथून धूळ असा सर एकदम. सर 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 सुरुवातीला हिरो डोंगरावर बसला आहे. अशीच काय डोंगराचा आवाज काढ. घोड्याचा काढला गाडीचा डोंगराचा काढ ना. याचा असं ऐकत नाही रे. याचा तुला माहितीये हकाचा माग घकाबाका होता ना. बोल बोल अजून बोल. हकाचा कमा भकाचा होता ना. आम्ही तो फिल्म केली ना तेव्हा ऐकायचं नाही रे. असा नाही अरे प्रोडक्शन कॉस्ट केवढा वाढवला होता. नव्हतं वाढवला मला सांग. मी वाढवलं. अरे तूने बडा येता. अरे हत्ती मागवला रे. सेटवर हत्ती मागवला त्याने. हत्ती मागवलं त्याला कारण होतं. आपला तो रायटर कोण रे तो लिहिलेला तो कोण तो. अरे राजन कामत सर. राजन कामतने मला काय लिहून दिलं होतं पहिल्या सीन मध्ये. गजा डुलत डुलत येतो. मी आणला हत्ती. अरे पण गजा दारुडा आहे ना. गजा गावातला माणूस आहे ना. येस सर. हा ऐकलं का. लेखकाने लिहायला नको गजा म्हणजे दारुडा आहे. अरे पण रीडिंगला कळतं ना बाबा हा हत्ती नाही म्हणून. सर, तुझं नेहमीच आहे रे. ऐकत जा मी ना ऐकतोय बाबा. तू नको सांगू मला. मंदार तू बोल बाबा. नरेश शिंदे. मंदार नाही सर ओंकार. मंदार हिरो आहे. आता बोल तू ऐकून घेतोय. ए बा, तू मला बोल काय नको. पण बोलतोय तू ऐकून घेतोय. ए अरे पशालाल तू नेहमी असं मी ऐकून चौकात घेतो मला नाही. बोलतो. तू या नवीन पोरासमोर मला बोलतोय चालतं. हापापाचा घकाकामध्ये आपण मला सांगू नको. आता या नवीन पोरासमोर मला काय बोलला तू? युनिट समोर मला काय बोलला तू? तू नको मला नाही,
यार तू नेहमीच आहे यार. नको मला- मला- 22 वर्षाचा मला पण नाही करायचं. मला पण नाही करायचं. film नाही करायचं हा, मला. माझा एकटा कर. 22 वर्ष मला पण नाही करायचं. युनिट समोर तुम्हाला बोलला होता मला नाही करायचं. जाऊ एकटा दे. कर जाऊ तू film. मला पण नाही करायचं. नेहमीच काय याचं ऐकून घ्यायचं आपला हा बोलणार ऍक्शन आणि हा हा तू मला बोलतो तिकडे तू जा. तू आधी स्क्रिप्ट नीट वाच ना यार. एक्सक्यूज मी ऐका ना अहो काय ते रुसले काय करायचं त्यांचं टेन्शन नाही घ्यायचं. हा अरे वापस येतात मागा आत्ता थांब 1 मिनिट. फुल लाईट्स. हे लाईट चालेल चल बाबा ठेवपी पण ना कधी पण आपला करत असतो. चल लवकर चल Sound. ते हे काय ह्याला काय म्हणतात रे ते रोलिंग 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 Ring. हा सुरू करा सुरू करा काय चला. आहे ते ऍक्शन Action. हा म्हातारा आला रे, विसरतो म्हातारा बोल बोल हा तर सर मंदार आपला हिरो आहे. तो IT कंपनीत कामाला आहे. तो डोंगरावर बसलाय. इकडनं आपण त्याच्या पास्टला जातो. आपल्याला कळतं की तो अनाथ आहे. त्याला आई वडील नाहीयेत, मामा मामी काका काकी कोणी नातेवाईक नाहीयेत. ज्या कंपनीत तो जॉबला आहे तिकडे त्याचे मित्रही नाहीयेत. कोणी तो एकटा पडलाय. ही इज लोनली, ही इज सॅड. म्हणून तो डोंगरावर जातो. डोंगरावर जाऊन तो आत्महत्या करणार. तेवढ्यात त्याच्या डोक्यात विचार येतो की आपण रोबोट का नाही बनवत. ओके याच्यात वहिनी कुठे आहे? कोण वहिनी वहिनी पाहिजे ना आमच्या वहिनी म्हणजे वहिनी पाहिजे. नाही वहिनी सर आमच्या प्रत्येक चित्रपटात वहिनी असते बाबा. 22 चित्रपट हिट झाले. वहिनी पाहिजे वहिनी. सगळीकडे वहिनी पाहिजे. वहिनी लागते. मंदार आणि रोबोटची स्टोरी नाही आहे. नाही नाही वहिनी पाहिजे ना. वहिनी पाहिजे वहिनी पाहिजे. वहिनी पाहिजे. अरे लास्ट आपला कुठला पिक्चर होता? अरे तो हा तो अरे वहिनीचा आता ते वहिनीचा गुडघा. वहिनीचा बांगडा. वहिनीचा बांगडा. वहिनीचा काय film बांगडा. केली होती? वहिनी वहिनीचा बांगडा. वहिनी कोळी नसते मग तिचा बांगडा. मला माहिती आहे सर. आम्ही काय केलं समुद्रात शूट करतो. समुद्रात समुद्रात अशी एक घोडी लावलेली. मी गेलेला मी कैमरा को डिसो को मैं बोला डिसो तो कैमरा मेरे को दे. मैं इतना पानी में ऐसा उतरला, कीचड़ में जाके मैं समुद्राला ओटी होती म्हणून उतरला बाकी काय नाही. हे पैशालाल तो उतरला आणि धंदे पेले की तो आपला सीन सुरुवातीचा कुठला? तो वहिनीची उभी असते आणि वहिनीचा नवरा पडतो समुद्रात. बघितलंय मी सर. हा तो वहिनी रडायला लागते आणि हे पुढाला जाते. हातात काय होतं ते बांगड्या बांगड्या पुढाला जाते आणि तिकडून समुद्रात ना एक हा येतो एक बांगडा येतो. तो बांगडा येतो आणि वहिनीचा बांगड्या फोडणार तेवढाच बांगडा वहिनीच्या बांगड्या काढून घेतो आणि निघून जातो. काय सीन केला मैं इतना पैर में जाके मैं वो सांगितलं shoot सांगितलं हा बायका रडलेला बापरे. सर मला माहिती आहे. जबरदस्त झालं. आपण आपली स्टोरी मी तुम्हाला सांगतो. आपण हे ह्याच्यावर हा तर मंदार हा डोंगरावर बसलेला आहे. त्याच्या डोक्यात क्लायमॅक्सला काय मजा आली. ऍक्च्युली क्लायमॅक्स म्हणजे लोक बोलत होते तो बांगडा आला बांगड्या घेऊन गेला कुठे बाकीचं काय आलं. सर मी आम्ही क्लायमॅक्सला सगळं दाखवलं. मी बघितलं. तो नवरा तो जो पडलेला ना तो आता वाहत जातो श्रीलंकेच्या किनाऱ्यावर. सांगितलं सर तुम्ही मला सांगितलं. एक डॉल्फिन होता. तो डॉल्फिन नवऱ्याला असं करून ढकलतो तो. आय नो सर आय नो. आणि मग नवरा वाचतोय ना म्हणून तो जो बांगडा येतो ना तो वहिनीच्या बांगड्या फोडायला देत नाही. आणि मग एंडला तो बांगडा परत येतो वहिनीला बांगड्या घालतो आणि कारण नवरा आलेला आहे परत. मी बघितलंय सर. मी अंगावर यायचा क्लाइम. आय नो सर माझ्याही अंगावर आलंय. पण आपण ह्या पिक्चरचं रिडिंग आहे ते कम्प्लीट करूया. त्याला काटा येतो अंगावर. आठवलं ना सगळं ते काय कशाला? सर मंदार डोंगरावर बसलेला आहे. सर दिनी अलग ते सर मंदार डोंगरावर बसलेला आहे. त्याच्या मनात खूप विचार. सायन कोळीवाड्यात केला होता का शूट? नाही रे सायन कोळीवाडा वरळी कोळीवाडा बोला का इतना रेती में था वो परमिशन नहीं मिला था. नहीं मिला था. वो जो नवरा जाता है ना उधर श्रीलंका में तो श्रीलंका का किनारा भी हम लोग वरी कोड़ीवाड़ा में दिखा देता. दोनों शॉट उधर ही ना. तुमको समझ ही रहे वरी कोड़ीवाड़ा. सर कळलं होतं. ऐसा रणतुंगा जैसे एक आदमी दिखा है श्रीलंका हो गया. ऐसा आप लोगों ने किया था क्रिएट है ना. इतना पानी मला सांगितलं हे सर तुम्ही मला माहिती. आपण आपल्या फिल्म्सवर येऊ ना त्या ह्याच्यावर आपण रीडिंग करतो मी. बाकी मग आपण बोलू नंतर सविस्तर. हा क्या दिन थे यार. सर मंदार डोंगरावर आहे. ओके मंदार डोंगरावर आहे. हा मंदार डोंगरावर आहे. तो विचार करतोय. तो आत्महत्या करणार. तेवढ्यात त्याच्या डोक्यात विचार येतो की आपण रोबोट का नाही बनवत. म्हणजे रोबोट जर बनवला वहिनी का रोल कोण करेगा? वहिनी नाही बोलतो आपण रोबोटला वहिनी करूया.
काय बोलतो नाही सर रोबोट इच्छाधारी रोबोट वहिनी. इच्छा तरी रोबोट नाही नाही काम नाही. कोण करणार पण प्लीज सर असं प्लीज करू नका. काही मला माझी स्टोरी सांगू द्या ना. वो हम देख लेंगे. तू वाचतो. हम देख लेंगे म्हणजे सर माझी स्टोरी आहे त्यात बोल ना नाहीये. बाय, चल ना बाय, कारण लोकेशन देखने को जाने के लिए- अरे नका लोकेशन बघायला जाऊ. स्टोरीज अजून झालेली नाहीये. जल्दी बोल ना भाई, वक्त नहीं है. राइटर को इतना टाइम थोड़ा देता है. रायटर को इतना टाइम मतलब सर चल चल सायफाय स्टोरी आहे. तुम्ही काहीतरी ग्रामीण कौटुंबिक स्टोरी करताय. मला कळत नाही. अरे तू चिडू नको बाबा. मी चिडत नाहीये सर. तुम्ही अजून तुमच्याच काळात रमलेला आहात. आय एम सॉरी. तुम्ही ग्रेट आहात. तुम्ही त्या काळाचे ग्रेट डिरेक्टर आहात. आय नो. मी ऍग्री करतो. पण अजून तुम्ही ह्या काळात आलेलाच नाही आहात. तुम्ही तिकडेच रमलात सर. अपडेट झाल्याशिवाय तुमचं काही होणार नाही. आय एम सॉरी. मी खूप थेट बोलतोय. माझी लायकी नाही तुमच्या समोर बोलायची. पण असं नका ना करू सर. स्टोरी ऐकून घ्या ना प्लीज. चल चल खूप वर्ष मी स्टोरी लिहितोय सर. माझं असं नका ना करू सर प्लीज. बोल. ऐका आय एम सॉरी. काय एवढा आवाज करत याने फक्त माझं ऐकलं मी याचं ऐकलं. एवढा आवाजात कोणी ऐकलं नाही. पण बोल चल ऐका. हा सर सर चल ना सुन ना. मंदार ठरवतो की तो रोबोट बनवणार आहे. हा आता मंदार आधी गॅरेजमध्ये काम करायचा. सो तो गॅरेजमध्ये जाऊन हळूहळू एक एक पार्ट्स गोळा करतोय रोबोट्सचे. त्यात आपला एक सिक्वेन्स जातो की तो रोबोटचे पार्ट कसे गोळा करतोय, रोबोट कसा बनवतोय, पायापासून हातापासून डोक्यापासून सगळं छाती भीती सगळं त्याची बनवून रेडी आहे. पण आता त्याला एक इलेक्ट्रॉनिक चिप हवी आहे. AI चिप जो त्याच्यात तो अहो सर ते झोपले. सर ते झोपले सर. डोळे उघडे ठेव. अहो ते दोघं झोपले. काय करायचं मी. अबे तुझ्यासारखे लेखक रोज येतात तिथं. रोज त्यांच्या स्टोऱ्या सांगतात. पण हे त्यांची स्टोरी सांगून त्यांच्या दुनियेत रंगून जातात. त्यांनी पिक्चर बनवायचा नाही रे. तुझ्यासारख्या लेखकांना बोलवतात. आपला स्वतःचा टाइमपास झाला पाहिजे. फक्त एवढा विचार आहे त्यांचा. समजलं काय. लय कमवून ठेवला आहे त्यांना. त्यांना काय पैशाची गरज नाही आहे. हे घे 100 रुपये घे. तुला याद वाढ लागतील ना. ये थँक्यू. कोणीतरी माझा नंबर ब्लॉक केलाय म्हणे. पछताओगे. बाकी परफॉर्मन्स उत्तम होता नेहमीप्रमाणे. जोरदार टाळ्या. प्रसाद काय म्हणाल. छान होता विषय. लाईट ह्युमर होता. वेगळा ह्युमर होता. कुणाल मजा आली तुला बघताना. वेगळं केलंस काहीतरी आणि इंटरेस्टिंग होतं. बाकी मस्त परफॉर्मन्स मस्त. कॅरेक्टरायझेशन मस्त. मजा आली. सई गोड परफॉर्मन्स होता. तुम्ही दोघे एकतर भारी दिसताय. आवाज पण फार मस्त लावले होते आणि तुम्हाला दोघांना बघणं आमच्यासाठी पर्वणी असते. कुणालदा आज तुम्ही रिदम मोडलात आणि वेगळं काहीतरी केलं आणि इट वर्क लाईक वंडर्स. मजा आली. अजून चौथा माणूस मला दिसतच नाहीये. ये बात सई, ये बात. राऊत मजा आली. थँक्यू. मस्त आला परफॉर्मन्स. सो बॉयज थँक्यू. मंडळी जग सुंदर आहे. फक्त त्याला योग्य नजरेतून टिपता आलं पाहिजे. हीच नजरेची नजरबंदी आता तुमच्या समोर सादर होणार आहे. जी घेऊन आपल्या समोर येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. ऐक ना बाबा. अरे काय दुःख करायचं. म्हातारा असंही मरायला टेकला होता. बरं आलं सुटला म्हणायचा. बरं ऐक ना. अंत्ययात्रा सुरू झाली की मला फोन कर. मी जरा घरी आलोय. येतो लगेच खाली बाबा. अरे बायकोवर सकाळी जरा भांडण झालंय ना. हो चालेल ना. अरे साडी घेतली साडी. हो बरं ऐक ना. ते निघाले की एक सेकंड. ए गॉगल कोणाचा आहे. अरे गॉगल काय द्यायला लोक आहेत ना. गॉगल विसर. हॅलो हा ऐक. ती बॉडी काढली ना. अंत्ययात्रा सुरू झाली की फोन कर मला. हां येतो. बाय 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 बाय.
वने मी आलो. आलो काय आलो आलो मी आलो जगा वगैरे आलं घरात सांगतात आलो. ऐक ना बाबा, आता ते केलंय ते गपगिळा बाबा झोपल्यात, कुठे आल्याला कटकट सुरू करतेस? झोपले ते पडल्यावरती मरतो तो माणूस. काय बडबडतेस? आल्याला कटकट नको ना सुरू करूस. मी 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 कटकट करते ना, मी कटकट करते. दिवसभर इथे राब राब राबते, मर मर मरते, रांगा वाडा उष्टी काढा, एवढंच आयुष्य राहिलंय माझं. सवय झाली माझी. मस्करी करताय ना माझी, मस्करी करा माझी. वने ऐक ना, वने ऐक. अगं खालती अंत्ययात्रा सुरू आहे, लोक जमा झाली आहेत. उगाच काय बोलतील, काय बोलले तर ऐकलं तर एक 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 हे बघ हे बघ हे बघ, मी तुझ्यासाठी काय आणलंय बघ, साडी. आया साडी आणली काय ती साडी, काल एवढीशी साडी. किती वेळा सांगितली मला अशी लांब पल्लूची साडी पाहिजे. अगं सॉरी ना, गिफ्ट आणलंय ते पण तळपत रे. असं काय करते म्हणे, गिफ्ट आणलंय ते बघ ना. हा उगाच कटकट करतेस. मी कटकट करते, नाही मी कटकट करते. इथं राब राब राबते, मर मर मरते, रांगा वाडा उष्टी काढा, एवढं राहिलं आयुष्य माझं. ऐक 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 बाबा झोपलेत, बाबांची बायपास झाले. डॉक्टरांनी काय सांगितलं, जास्त आवाज करू नका, त्यांना त्रास होईल. आता बघायचं नाही. ऐक 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 शांत शांत बस, शांत बस. त्या माने ना बघ, हा आपल्या शेजारचे माने, काय जॉईंट फॅमिली तरी काय सुखी कुटुंब आहे, कसं हसत खेळत राहतं. आपण का नुसती कटकट करतो. आय एम सॉरी, आपण दुसरी साडी आणतो, आपण जॉईन करूया आणि पुन्हा ती एकत्र करून नेसूया बस. आय एम सॉरी, आय एम सॉरी. मानेचं एवढं वाटतं तिकडे जाऊन राहा ना, जिथे कशाला राहताय सांगतात मला मग मानेचं. ए हा हा बाबा, मला गॉगल सापडला इथे. कोणाचं माहिती आहे का ग? मला कसं माहिती असणार आहे? गॉगल घेऊन आले, तो कोणाचा असेल तो देऊन टाका. दरवाजा उडाच ठेवलाय, तो बंद कोण करणार आहे? पण मला कसं दिसतोय ते तरी सांग. कस याला बेडा आहेस का? खाली कसं पडलं? खायचा हिथं पेड टाकून द्यायचं सगळं. इथं डोक्यावर तेल लावलं, इथं सगळे सटकून गेले मी. काय झालं होतं? काय झालं होता? अगं निवडून अचानक चाफा झाला होता. काय आता काय बघत बसणार ठोंब्यासारखा माणूस? हात द्या. येतो हात द्यायला का? जेटासारखं बघतोस काय? याडाबिडाच काय ते अंगावर काय घेऊन बसले. माणूस झोपला इकडे, दिवस नाही रात्र नाही, तिचं चाललंच. दिवस रात्र काय बघत नाही बसत. काय वने, काय वने वने? अगं मी गॉगल लावला ना की येडा दिसतोय एक नंबरचा. गॉगलचं कौतुक सांगतो म्हणजे आता हे करे ना, फरमाईशी सोडायचं नाही. घरी बनवलं जेवायला तर पटकन जेवायचं. याडाबिडा झालं बघत नाही बसलाय. स्वतःच्या बायकोला असं बघतो, दुसऱ्याच्या बायकोला फोन करते. काय अरे काय येडाबिडा झालास काय? जेवण बनव. आता झालं जेवण बनव. जेवण बनवायला सांगतो जेवण बनव. कशाला जेवण बनवायचं? शपथ, वनी गॉगल घातलं? जादूचं गॉगल आहे की काय? नाही नाही, असं कसं? आई शपथ, म्हणजे हा जादूचा गॉगल. बाबा 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 उठा जरा इकडे. उठा 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 उठा. हा उठलात? बाबा माझ्याकडे बघा, इकडे बघा, माझ्याकडे बघा. झोपा 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 झोपा
झोपा झोपा झोपा झोपा झोपा. आई शपथ, प्रसादा जादूचा गॉगल. दादा बायकोल काबूत राहते आपल्या तालावर नाचते. आई आई शपथ, हा जादूचा गॉगल सापडला मला. जादूचा गॉगल सापडला. खांडेकर 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 झालं माने झालं अंत्ययात्रा काढली का? जाऊ दे मरू दे, ती जायला मी ती. माने एक सॉलिड गोष्ट घडली आहे. काय झालं? आता माझा संसार पण तुमच्यासारखा सुखाचा होणार. अरे बॉबला, इथं माझा संसार मोडायची वेळ आली. काय आलं? नाही काय नाही. हा तुम्ही आत्ताच वर आला ना? हा माझा गॉगल पडलाय कुठेतरी, ते गावना झालाय. तुम्हाला गावला काय? गॉगल माझा इथं मैताला जात होतो नाही, गॉगल पडलाय माझा गावाना. गोट्या म्हणला तिथं पायरीव पडला होता. तुम्ही आता वर आला ना, गावला का तुम्हाला? नाही नाही गावलं ना. मला कुठे गावला? मला नाही गावला तो गॉगल. काय हो माने भाऊजी, काय झालं? काय झालं काय? नाही काय नाही वहिनी, अहो माझा गॉगल पडलाय कुठेतरी, गावाना झालाय. म्हणून यासनी विचारायला आलो, तू गावलाय का त्यासनी गॉगल? अच्छा, तुमचा गॉगल होता? माझा गॉगल आहे. हो, देऊन टाका. काय देऊन टाका? तो गॉगल घालून मग शायनिंग मारत होता, ते देऊन टाका गॉगल. नाही मला कुठला गॉगल सापडला? काय पण बोलतो उगाच. लक्ष आहे तुझं. येडी आहे, हिचं काय ऐकताय? आणि त्या यात्रेसाठी माणसं बोलवतो, ते गॉगल देऊन टाका पटकन त्याचा. नाही सापडला. तो भाजी करपली बघ, भाजी करपली. भाजी करपली वाटतं. माने नाही सापडला गॉगल. खांड्या, तुला गॉगल गावलाय. अरे नाही गावलाय. खांड्या महत्वाचा गॉगल आहे, दे. नाही गावलाय माने. खांड्या गॉगल दे. माने नाही गावला. खांड्या दे ना गॉगल. गॉगल दे. चपली ना मार. गॉगल दे. गॉगल दे ना. माने गॉगल दे. आम्हाला वाटायचं तुझा संसार एकदम सुखात चाललाय, गॉगल मुळे चालला होता काय? आता कळलं रहस्य. तुला कळलं सगळं? कळलं म्हणजे प्रॅक्टिकल घेतलं. प्रॅक्टिकल इथे. काय झोल गॉगलचा? नाही. हा बघ गॉगल. गॉगलचा झोल काय सांग? गॉगलचा झोल काय? काय नाही, काश्मीरला गेलो होतो मी. तिथं एक बाबाला भेटलो. त्याला म्हणलं आमच्या संसारात भांडणं होते तिले, तर त्यानं गॉगल दिला ह्यो मला. तो मला गॉगल लावला आणि पुढच्या माणसानं गॉगल मध्ये बघितलं की नाही, प्रेमातच पडणार ती. आहे ना? नाचायचं लागणार लगेच. है ना? आता मला मजा दाखव. कसली मजा? आता गॉगल नाही मिळणार. काय? गॉगल माझं झालंय आता. गॉगल माझं झालं. घराकडे हानीन गॉगल माझा आहे ते. जीव घेईन गॉगल माझ्याकडे एक पर्याय. कसला पर्याय? पर्याय माझाच गॉगल नाही नको दे. गॉगल दे. गॉगल दोघांनी अर्धा दिवस वापरायचा. माझ्याकडे अर्धा दिवस, तुझ्याकडे अर्धा दिवस. मग रातचा माझ्याकडं. रातचा माझ्याकडं. माझा काय दिवस चांगला गेला तरी होतंय मला, बाकी काय. हा मग दे आता माझा. आता संध्याकाळ होणार. ठीक आहे, आता माझ्याकडे गॉगल. एकदा मजा दाखव ना. नाही तसं नाही. मी समजवतो. मी सांगतो. नाही अगं वने, तो गॉगल आहे ना, तो गॉगल, तो जादूचा गॉगल आहे. तो घातला आणि समोरच्याने बघितलं ना, तर बघणारा प्रेमात पडतो आणि नाचायला लागतो. माने विचार. माने ऐक. वहिनी खरं आहे? खरं आहे की नाही? ह्याच्याला काय साला गाणं आहे ती? दोन ढीग नाचते ती इथं. बाबा तुम्हाला बरं वाटतंय का सांगा बरं? बाबा बारक्या माझा गॉग खांड्या. पटलं तुला? हा जादूचा गॉगल आहे. गॉगल माझा गॉगल. जादूचा गॉगल आहे? हा जादूचा गॉगल मानेकडे. गॉगल घालून वहिनी तुमच्यावर प्रेम करतात? गॉगल घालून बोलावला तिला? नाही तर गॉगल घातल्यावर पोरं गॉगल घालून. ती माझा आहे, गॉगलचं नाही ती. माझा गॉगल आहे.
ओले टाक गॉगल पाहिजे मला. ओले टाक ओले पडेल चुकून पडेल ओले ऐक अरे हे खांदेकरी नाचायला लागले ते अरे हे बॉडीला गॉगल नका घालू अरे बॉडी पण नाचते. मी निशब्द आहे. 5 मिनिटं सलग टाळ्या झाल्या पाहिजेत ही त्यांना खरी दाद आहे. प्रसादा सगळ्यात आधी मला आमिरचा अख्खा बँड स्टेजवर पाहिजे आज. आज आमिर आणि त्याच्या टीम शिवाय हे सादरीकरण इतक्या उच्च थराला जाणं केवळ अशक्य भयंकर अवघड आहे. म्हणजे ते बघताना जेवढं एन्जॉयबल आहे तेवढं ते म्युझिक कट करणं, परत त्याच स्केलला ते गाणं इमिजिएट उचलणं, परत ते कट करणं, परत त्याच्यावर येणं इज व्हेरी डिफिकल्ट. व्हेरी 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 डिफिकल्ट. पण म्हणजे एखाद्या नाटकाचा 782 प्रयोग वगैरे जेवढ्या स्लिकली होतो तेवढ्या स्लिकली तुम्ही करा. वा दादा सही कहे. क्या बात है यार, सुपर. आणि काय कमाल केली आहे तुम्ही. वनिता तुझा स्विच ऑन स्विच ऑफ म्हणजे लोडशेडिंग झाल्यानंतर एखाद्या गावात बोलवतील तुला, इतक्या स्पीडनी केलाय. अप्रतिम अप्रतिम. लाजवाब लाजवाब. वा वा वा. पशा अफलातून. अरुण लाजवाब. सावत्या म्हणजे सईनी तुला जे बिरुद दिलंय ते मला फार पटलं आज. देशी हॉटनेस आहेस तू. आणि जो मेळ होता आमिरचा आणि तुमच्या सगळ्यांचा, सलाम आहे सलाम. मंडळी आज इरसाल शेंद्रू चॅलेंज देणार आहे ब्युटी क्वीन स्पर्धा भरवणाऱ्या आयोजकांना. चला तर बघूया सगळे मिळून हे कॉमेडीचं चॅलेंज कसं पूर्ण करता येते. त्यासाठी मंचावर येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. नो 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 सई नो. काय करू नये. आपल्याला मिस इंडिया 2023 साठी कॉम्पीट करायचं असेल तर डाएट फॉलो केलं पाहिजे सई यार. नो तू फरसान हा शब्दही बोलू नकोस, त्याने वजन वाढतं. ओके. काही लोकांना वाटतं फरसान हे डाएट फूड आहे, पण तसं नाहीये. डाएट महत्वाचं आहे. ओके बाय बाय. आपण आल्यावर बोलूया. आता मी सध्या कोकणात आहे, आल्यावर आपण बोलूया. बाय बाय. ते पोरे इकडे ये इकडे बोला मोरे. म्हणजे सई तामणकर तुझ्या ओळखीची आहे? हा सई तामणकर, अमृता खानविलकर सगळे माझ्या ओळखीचे आहेत. काय सांगतोस काय? म्हणजे गावाच्या बाहेर जाऊन सुद्धा केवढं नाव केलं नाही ह्या पाम्या. नो पम्या, कॉल मी पॅमसे. पॅमसे आता पॅमशी झाला. पॅमशी तर पॅमसे पॅमसे. मी काय बोलतो, ही जी पोरगी येणार आहे ती ऍक्टर्स आहे? नो कदम. ती मला टोल नाक्यावर भेटली. स्ट्रॉबेरी विकत होती. काच खाली केल्याने मी ओळखलं की इसमें कुछ बात है. इसको मैं बनाऊंगा. म्हणजे तुझ्या लई लोकांचे कॉन्टॅक्ट असतील ना रे? येस येस. म्हणजे कॉन्टॅक्ट देणार आहे त्याला. कदम लाचारी सोडा. हे बघ मी तुम्हाला अरे कुठं तो शाना, कुठं तो शाना जा बोलला. तीच मुलगी मिस इंडिया होणार आहे जिला ह्यानं ट्रेनिंग दिला नाही. म्हणजे आम्ही खुले, आम्ही येड. इतके दिवस काय तांदळाचे खडं दलता वय आम्ही. टाकतो जर वेल्डिंग करून भेटू दे फक्त. आला वसाडीचा कॉल आला. हॅलो काय ग, काय झालं? तुरडाल हवे ग बाय. म्हणजे तुला कळतंय काय, मी कुठं मोहिमेवर आलोय. तुझ्या जवळ दुकान आहे की माझ्या जवळ आहे? तुरडाल तू आणली पाहिजेस ना. काय काय करू काय मी तुझं गे? देव जेव्हा अक्कल वाटत होता तेव्हा तू काय गाऊन वालच घालत होतीस? वसाडी मी काय पण बोलते.
हा आणि एक लक्षात ठेव रविवारच्या बाजारात ना एक पिसेवाला ड्रेस घे पांढरा. हा नाही नाही चांगला वाटेल तुला. नाही नाही कुणाचा बघितला नाही एक सशेवाली समोरनं गेली आवडली मला बरी वाटली त्याला मग झाला वाटेल. चालेल ठेव आता मी एखादा साल्टी काढायला आलोय फोन ठेव. हे दादा हे मस्त आहे. हा म्हणून पण आवडली छान भारी आहे. तुला काय नंबर पाहिजे? अरे वसाडे कामधंदा नाही तुम्हाला जाऊ तिकडे. कुठे जाऊ आम्ही जाऊ ना. तुला कामधंदा आहे काय? मला सगळं कामधंदे आहेत. मोठा मस्ती अंगात नुसती गॅरंटी संपल्यावर मस्ती गेलेली नाही. कोण आहे हा कोण? बघा आता आपल्या कर्माची फला. बघा काय बोलता काय जाता काय इथनं जास्त येऊन वागा सांगून ठेवतो. काय माणसं आहेत कुठे भेटलेली सगळी खुली काय ती. हाय हॅलो. जवळ येऊ नको मी लय पिसाललोय चावलो ना तर 18 इंजेक्शन घ्यायला लागतील. लक्षात घे. हा मी जातो. नाही तू बंडे शिवलकराचा पोरगा आहेस ना. हा वरच्या वाटीतला शिवलकर ना. हा ओळखलं. नांगरणी करताना गहू पेरायच्या टायमाला स्वतः पेरला गेला आणि अंगावर चढून घेतला नांगर. त्यात आहेस ना तू त्याचा पोरगा ना. हा ऍक्च्युली हो. माझं नाव प्रथमेश. यू कॉल मी पॅम्सी. यू कॅन विन. यू कॅन विन ही माझी अकॅडमी आहे आणि त्या अकॅडमीच्या अंतर्गत मी मिस इंडिया 2023 साठी मुलींना ट्रेन करतो. तू जायचं काय तर शाना ज्याला मी शोधतोय सकाळपासून. काय शाना आलास काय बोलताय काय तुम्ही? काय बोलतोय म्हणजे हा मी ऐकलंय तसं. काय बोललास तू? काय बोल. तू ज्यांना ट्रेन करतोस त्या पोरी मिस इंडिया होणार. हा म्हणजे आम्ही काय खुले आम्ही येडे इथले नाही. पण मी बोललो ते बरोबरच आहे. मी आतापर्यंत ज्या मुलींना ट्रेन केले त्या आता मिस इंडिया झालेल्या आहेत आणि हाच माझा कॉन्फिडन्स आहे. तुझ्या कॉन्फिडन्सला आग लावतो बघ. कोण आहे मी कळलं काय तुला? कोण? मी शेंद्रू गानू देवलेकर SGD कोकणचा चॉकलेट हिरो. देवानं घडवलेली एकमेव लिमिटेड एडिशन आहे आपण. कळलं काय? तुम्ही मला का सांगताय सगळं? मला खूप काम आहेत. तुला काम नाही आहेत आता. तुला माझ्याबरोबर लढावं लागेल कारण मी चॅलेंज घेतलाय. पण मला तुम्हाला चॅलेंज द्यायचंच नाहीये. अरे तू दे नाही तर नको दे मी चॅलेंज घेतो. मला तुम्हाला चॅलेंज द्यायचंच नाही. मुळात माझ्याकडे तेवढा वेळ सुद्धा नाही. तू आता मागं फिरायचं नाही. मी तुझं लय ऐकलंय कालपासून. लय ऍटिट्यूड मारलास रे तू. लय थांब. अशा कुठले नट वगैरे आहेत ना ज्यांना तू मिस इंडिया केलंस मला बघायचे सगळ्यात. म्हणजे मी कोणाकोणाला ट्रेन केलंय हे तुम्हाला मी सांगायला गेलो आजचा दिवस अपूर्ण पडेल. त्यापेक्षा मी बोलवतोय. लेट मी इंट्रोड्यूस द अपकमिंग मिस इंडिया 2023 शिबानी परबोस्के. दिस इज माय मॅजिक. हा लाल पेन्सिल मिस इंडिया. हिला मी भावकीच्या मीटिंगचा सभासद पण करणार नाही. कळलं काय? एक मिनिट. तुम्ही माझ्या मॉडेलला काही बोलू शकत नाही. ती कोण आहे माहितीये तुम्हाला? कोण आहे? या वर्षीची मिस कोळसेवाडी. कळलं तुम्हाला? तो क्राऊन तिने जिंकलेला आहे. ह्याच्यानंतर मिस कल्याण, मिस ठाणे, मिस मुंबई, मिस इंडिया अँड देन बू. मोठा शानपणा सांगता आणि मला कच्चा खेळाडू समजू नको. म्हणजे मी पण 2 पोरी तयार केल्या होत्या मिस इंडियासाठी. मिस इंडिया एक लय जबरदस्त पोरगी अगदी स्पार्किंग होती 1 नंबरची. पण तिला कुठेतरी कुर्ल्यात लोंडे भेटला लग्न करून गेली त्याच्याबरोबर. दुसरी पोरगी होती काय कॅरेक्टर करायची माहितीये काय? तिला तयार केलं होतं स्पर्धेच्या अगोदर. एक गोरा गोमटा कुठला तरी संबेराव भेटला त्याच्याबरोबर गेली. झालं. मग मला कळलं काय ज्यांना मी मिस इंडिया करायला जातो ना त्या मिसेस होतात. म्हणून या टायमाला मी अक्कल लावले. मी घेतानाच मिसेस पोरी घेतलेले आहेत. आता मी त्यांना मिस बनवणार. तुम्ही जे बोलता ते तुम्ही ऐकता का? मी ऐकलंय सगळं. मिसेस इंडिया मिस इंडिया कशी बनेल? अरे होणार. मी माझ्या पोरीने बोलवतो या पुष्पे या सुंदरे कुठे आहेत का? या लवकर बाहेर. जिंकलीस. या काय करत होत्या? त्या आणली कोशिंबीर खेळत होत्या. फक्त त्यांचं ठरत नव्हतं राज्य कुणावर आहे. कळलं काय? म्हणून दोघींनी तसं केलं. हे तर कायच नाही. म्हणजे हे कायच नाही. मागल्या टायमाला लपाछपी खेळत होत्या आणि दोघी पण लपल्या होत्या. कोणच शोधत नव्हतं त्यांना. शेवटी मी रात्रीचा बॅटरी घेऊन गेलो आणि त्यांना सांगितलं आता घरी जावा. एवढा वेळ एकच गेम खेळणं बरोबर नाही. तेव्हा घरी गेल्या. कळलं काय? आणि ह्यांना तुम्ही मिस इंडिया बनवणार? का प्रॉब्लेम काय?
तुमचं काय नाव आहे ते? शेंद्रू गानू देवलेकर. शेंद्रू, तुम्हाला खरंच असं वाटतं की ह्या दोन मुली शिबानी समोर असताना मिस इंडियाचा क्राऊन पटकवतील असं खरंच वाटतं तुम्हाला? तू लय मोठा शाना का? विजय सेतुपतीची 17वी झेरॉक्स. लय मोठा शाना तू. आता सामना होऊनच जाऊ दे यांच्यात. बघूया कोण जिंकतंय, ही की ह्या. सर, व्हॉट इज ही टॉकिंग अबाउट? शिबानी ते आपल्याला चॅलेंज करतायत. कशाबद्दल? ब्युटी कॉन्टेस्ट साठी. शिबानी सॉरी सर. इट्स ओके. पुन्हा असं नाही झालं पाहिजे. सॉरी सर. ओके. येस सर. ते आपल्याला चॅलेंज करताय ब्युटी कॉन्टेस्ट साठी. येस सर. आय एम रेडी. एक्सेप्ट द चॅलेंज सर. पोरीनो, लक्षात ठेवा, आपल्याला चॅलेंज घ्यायचंय. मी मोठं तोंड करून त्यांच्यासमोर बोललोय. आता लक्षात ठेवा, पुढची 12 मिनिटं तुमच्या आयुष्यातली सगळ्यात महत्वाची 12 मिनिटं आहे. ही जर 12 मिनिटं तुमच्या हातून निघाली, निघून गेली, तर साक्षात रवलना सुद्धा ती परत आणून देऊ शकत नाही. त्यामुळे आता तुम्ही असा जीव लावाल की मिस इंडिया काय असतं हे तुम्ही मला दाखवा, मी तुम्हाला दाखवणार नाही. कला, आशीर्वाद देवा. माझा आशीर्वाद तुझ्या सोबत आहे. मला पण आशीर्वाद द्या. बस बस. तुझी मुलतानी माहिती धुतलीच नाही का तू कालची? मला वाटतं तुम्हाला कळलं असेल कोण जिंकणार आणि कोण हरणार आहे. अगदी सगळं सोडा, अगदी बेसिक गोष्ट. हिची फिगर बघा. बोलू शकत नाही ह्याला फिगर. ह्या कॉम्पिट करते हिच्याशी. यांच्या फिगर मध्ये काय प्रॉब्लेम आहे? हिच्याकडे झिरो फिगर ही कॉन्सेप्ट माहिती आहे तुम्हाला? ही झिरो फिगर आहे. अरे आमच्या कोकणात जेव्हा चायनीज खाऊन हगवण लागते ना 5 दिवस, तेव्हा पोरं अशी दिसतात. काय म्हणा शाळा सांगतो झिरो फिगरचा कौतुक. अरे फिगर म्हणजे कसा मास पाहिजे पोरीच्या अंगावर, तर मासामुळे कॉन्फिडन्स येतो. कळलं काय? ही पोरगी दिसते ही. उद्या समज या पोरीचं लग्न झालं, तिचा नवरा दारू पिऊन आला झिंगून, तर ही त्याला रेमटवू शकणार आहे? नाही. पण ही रेमटवते. तुडवते. कुत्र्याच्या शेपटीला टमरेल बांधून पलवतात बघ, तसा नवऱ्याला ओढून आणते दारूच्या गुत्त्यावर ना. दाखव. कल्ला याचं नाव पुष्पा काय ते? श्रीवल्लीची स्टेप. कल्ला काय? अरे मास पाहिजे अंगावर तरच पोरगी चांगली दिसते. माझी बायको कुणाला घाबरत नाही. जेव्हा गावात वाघ पिसायला होता ना, मी घरात गप बसलो होतो, ती पलितानी गाऊन घालून एकटी अंगणात बसली होती. वाघ आला असताना त्याचे फुलके भाजला नसते तिने. एक मिनिट. ब्युटी कॉन्टेस्ट मध्ये हे काही चालत नाही. मग काय झालं? ब्युटी कॉन्टेस्ट मध्ये सगळं सौंदर्य बघतात, नॉलेज बघतात. तिथे रॅम्प वॉक. काय रॅम्प वॉक. ह्या मुली ही फिगर घेऊन रॅम्प वॉक करतील. मग काय? शिबानी. येस सर. शो युअर रॅम्प वॉक. रेडी सर. कळलं? रॅम्प वॉक म्हणजे काय असतं? 1 2 3 4 देन मूव्ह. 1 2 3 4 देन मूव्ह. बस. जमेल ह्यांना? तात्यानू, आम्हाला असं चालता नाही येत. तुम्ही शिकवलेलंच नाही. थांब. अंडी फोडू नकोस. इकडे काळजी करू नका, सांगतो तर करा. काय कराल तुम्ही? आपण जेव्हा दुसऱ्याच्या लग्नात जेवायला जातो, तेव्हा जेवायला बसल्यावर पहिला काय करतो? भात घेतो, मग डाळ घेतो, ताक कालवतो, मग लोणचं घेतो, मग पापड घेतो, आणि कढीपत्ता आल्यावर काय करतो? काढून टाकतो. सेम. ह्या कढीपत्ता आहे. तर बाहेर काढायचा. पहिला भात, डाळ, लोणचं, पापड, कढीपत्ता. भात, डाळ, लोणचं, पापड, कढीपत्ता. नाही, ताटात राहायला पाहिजे, बाहेर नाही आला पाहिजे. पहिलं काय? माझ्या पुरी रेडी आहेत? रेडी? शो चल. चला रेडी. भात, डाळ, लोणचं, पापड, कढीपत्ता. बस. भात, डाळ, पापड, लोणचं, कढीपत्ता. चल पुढे चल. भात, डाळ, लोणचं, पापड, कढीपत्ता. भात, डाळ, लोणचं, पापड, कढीपत्ता. आता बुंदीवाला आला, मागे बघा. बुंदी काय? भात, डाळ, लोणचं, पापड, बुंदी. भात, डाळ, लोणचं, पापड, कढीपत्ता. आणि हे लोणचं पण घ्या, पापड घ्या. लोणचं, पापड, लोणचं, पापड, कढीपत्ता, कढीपत्ता, लोणचं, पापड. बस. या बस. बस. क्या बात आहे? हे
मिस इंडियामध्ये हे भात डाल हे नाही ना, हे होणार ना मिस इंडियामध्ये. हे असं नाही चालत. हे तिकडे चालणार नाही. नाही चालणार. ते चालले ते बघ ना, त्यांचं म्युझिक सेट असतं, त्याच्यावरच रॅम्प वॉक करावा लागतो. काय तिकडे सगळ्या गोष्टी सेट असतात. तिथे कानाकोपऱ्यातून खूप हुशार मुली येतात, कळलं. तुम्हाला खरंच वाटतं की ह्यांचं टॅलेंट तिकडे त्या स्टेजवरती ह्या शो करू शकतील? ज्या रीतीने त्या कोकणात जन्माला आलेत ना, त्यांच्या टॅलेंटेड आहेत म्हणून जन्माला आलेत. टॅलेंट ह्यांच्यामध्ये. तुम्हाला शिबानीचं टॅलेंट बघायचं? दाखव. शिबानी. येस सर. म्युझिक. काय सॉरी सर. काय काळजी करायचं कारण नाही. कोकम सरबत बरोबर लिंबू सरबत नाचल्यासारखं वाटलंय. या हे आहे शिबानीचं टॅलेंट. नाव युअर टर्न. माझं टॅलेंट. आता माझं टॅलेंट. येस. परिणाम रेडी आहेत ना? खदलवून टाका. खदलं काय रे, स्वतःचा आशीर्वाद घेतलास? एवढा मोठा माणूस पाहिजे, एवढा मोठा पाहिजे. घे पहिलंच काय. हे असे डान्स तिकडे नाही चालत. मग कसे चालतात? कळतं तुम्हाला? तुम्ही हे सगळे भिकारधन देतो. हे टॅलेंट नसतं. अरे पण टॅलेंट म्हणजे काय असतं? टॅलेंट म्हणजे काय असतं म्हणजे तिकडे वेगवेगळे प्रश्न विचारले, त्या प्रश्नांची उत्तरे देणार आहेत. अगदी बेसिक प्रश्न विचारतो. पाण्याची समस्या बोला. मुलात हात घातलायस तू म्हणजे लय महागात पडेल सगळं. काय झालं? पाण्याचा प्रश्न बोललायस तू. हा तयार आहेस तू? मी तयार आहे. शिबानी रेडी सर. शिबानी पण तयार आहे. मग आम्ही तुम्ही रेडी आहे? हा रेडी आहे. एक मिनिट. शिबानी. येस सर. पाण्याची समस्या. येस सर. याच्याबद्दल तुला काय वाटतं? थँक्यू फॉर युअर ब्युटिफुल क्वेश्चन. गुड इव्हनिंग एव्हरीवन. पाणी म्हणजे H2O. पाणी म्हणजे जीवन. आणि आपल्या ज्या मूलभूत गरजा आहेत, अन्न वस्त्र निवारा, त्यात पाणीसुद्धा येतं. आणि दुर्दैवाने पाण्याचा साठा कमी होत चालला आहे. त्याच्यामुळे कदाचित तिसरं महायुद्ध हे पाण्यावर होऊ शकतं. त्याच्यामुळे सगळ्यांना सांगणं आहे, पाणी अडवा, पाणी जिरवा. गुड 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 गुड. आता सगळ्या भिंतीवरचं वाचलं नाही, काळजी घेऊ नका. आता तुम्ही तुमचं टॅलेंट दाखवा. पाण्याची समस्या दाखवायला. थांबा. हा येतो आहे ना? माझा हंडा कशाला पाडलास का? माझा इथे नंबर आहे. माझा बाप काढू बादली कशाला लावली का? इकडे चल. कोणाली इकडे मागे लाव नंबर तुझा. धमाकेदार परफॉर्मन्स. संकल्पना मस्त होती. या तिघींची एंट्री आमच्यासाठी सरप्राईज एलिमेंट होतं आणि ते छान वर्क झालं. मी तर खूप हसले. रस्ता आज विशेष शाईन केलंयस तू माझ्या मते. भयंकर वेगळं बेअरिंग होतं. प्लीज अशी पुन्हा ये, मला तुला अशा रूपात पुन्हा बघायला नक्की आवडेल. दोघांनी लिहिलंय राईट. तुमचे म्हणून जे ठेवणीतले विनोद असतात ते नेहमीप्रमाणे भावले. मजा आली. आणि मंडळी, याचबरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघत राहा तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. 4 वार हास्याचा संवाद.